झालं की नाही परफेक्ट एकदम मस्त. कटोरी जिथल्या तिथं, कुठेही चुनी नाही, घोळ नाही, मुंड्यामध्ये घोळ नाही. एवढा डीप गळा असून सुद्धा दोरी न लावता एकदम घट्ट आणि एवढा अंगाबरोबर बसलेला असला तरी घट्ट होत नाहीये ब्लाउज, एकदम परफेक्ट बसलेला आहे. तर आता आपण अंगावर माप घेतलं, तुमच्या समोरच मी माझं स्वतःचं माप घेतलं. तर त्याच्यावरून आपण पॅटर्न तयार करणार आहोत, पेपर कटिंग. आणि याच कटिंग वरून ब्लाउज कटिंग करून शिवून अंगात घालून दाखवणार आहे मी. व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहे, पण तुम्हाला जर सगळी माहिती हवी असेल तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघावं लागणार आहे. आणि स्किप केलं तर तुम्हाला त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर कटिंग कशी करायची आता ते मी दाखवते तुम्हाला. पूर्ण उंची 14 इंच. आता अप्पर चेस्ट घ्यायचे, एक बोट आतमध्ये ठेवून. अप्पर चेस्ट आहे 34 इंच, फुल बस्ट आहे 35 इंच, कंबर आहे 31 इंच, सतरा इंच, 16 इंच, 16 इंच शोल्डर आहे. मुंडा आहे, चुकून शोल्डर बोलले. दंड बाही उंची आहे 10.5 इंच, बायसेप 12 इंच आणि अप्पर बायसेप आहे 14.5 इंच. त्यानंतर पाठीमागचा गळा 10 इंच आणि पुढचा गळा बायसेप किती, अप्पर बायसेप 14.5 इंच. आणि आता शोल्डर मोजायचे. बॅक नेक ना, बॅक नेक 10 इंच अजून. आणि शोल्डर शोल्डर आहे 14.5 इंच. तर आता आपण हे माप अंगावर घेतलं. आता उंची 14 आहे, तर 1 इंच प्लस करायचंय त्यामध्ये. तर 15 वर उंची येणार आहे आणि थोड्या अंतरावर 15 वर उंची. इथे आपली शोल्डर असणार आहे. शोल्डर आहे आपली. तर यामध्ये आता आपल्याला शोल्डर आहे 14.5, 14.5चे निम्मे 7.25 येणार आहेत. तर आपल्याला 7.25 मधून किती कमी करायचे ते बघायचं मागच्या गळ्यानुसार. पाठीमागचा गळा आपला 10 इंच आहे, तर आपण 10.5 वर खूण करणार आहोत. तर 10 इंचाचा गळा असल्यावर आपल्याला 2 इंच कमी करायचे असतात. तर 7.25 मधून आपल्याला 2 इंच कमी करून गळा शोल्डर टाकायचे आहे. तर शोल्डर आपली असणार आहे 5.25. इथे सुद्धा 5.25 वर एक खूण करून घ्यायचे. इथून खाली मुंडा आपल्याला घ्यायचा आहे, तर 5.375 आले, म्हणजे 5.5 धरून चालूया आपण. आता इथे आपल्याला टाकायचा आहे 35चा चौथा भाग, 8.25. त्याचा हाफ करायचा. आणि त्यामध्ये 1.5 इंच प्लस इंच शिलाई मार्जिंग असणार आहे इथं. आणि हा जो आपण आलेला आहे तो असणार आहे क्रॉस बॅक. सॉरी, फुल बस्ट 35 आहे, 34 आहे अप्पर चेस्ट. तर 34चा चौथा भाग येतो 8.5. तर इथे येणार आहे. आणि याच्या पुढे शिलाई मार्जिंग 1.5 इंच. आणि इथून आपल्याला 8वा भाग, त्या पुढे 1.5 इंच
शिलाई सॉरी 1.5 इंच प्लस ते इथं इथून आपल्याला 1 इंच, नंतर याचा हाफ, त्यानंतर हा आर्म होल ठेवून बघायचा आणि बरोबर पेपर बसलाय का तू? आर्म होल आपला आहे, तर आर्म होल आहे 8, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लूजिंग पाहिजे, तर 8 दुने 16, 8.25 भरला पाहिजे. तर हा किती भरतोय? 7.25 भरतोय. अर्धा इंच खाली घेऊयात आपण. हा भरतोय का बघूया. तर हा बरोबर 8.25 भरलेला आहे. तर हा आपला एकदम परफेक्ट असणार आहे मुंडा. या पद्धतीने आता इथं खाली टाकायचे आपल्याला कमरेचा चौथा भाग. कंबर आहे 31 इंच, तर 31चा चौथा भाग येतो 7.25. त्यामध्ये 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशी ही कटिंग आहे. इथं टाकायचे 3 इंच आपले शोल्डर पट्टी मुंड्यापासून पाठीमागे. हे शिलाई मार्जिन सहित आहे आणि उरलेली असणार आहे आपली गळ्याची रुंदी. इथं गळ्याला रुंदी द्यायची 3 इंचावर, 3.25 पण देऊ शकता, तुमच्या आवडीनुसार आहे. अशा पद्धतीने गोल गळ्याचा ब्लाउज तयार केला. आता हे कटिंग करून घेऊयात आपण अगोदर. त्यानंतर इथं टक्स टाकायचा आहे. अर्धा इंच टाकायचं म्हणजे 1 इंचाचा टक्स होणार आहे. तर इथे आपल्याला हे 1.25 इंचावर एक खूण करून घ्यायचे आणि ही खूण आपल्याला या टक्स पर्यंत मिळवायची आहे. आणि हे कट करून टाकायचे. अशा पद्धतीने ही आपली कटिंग झालेली पाठीमागची. आता हाच पेपर ठेवून पुढच्या भागाची कटिंग करून घ्यायचे. रेष ओढून घ्यायचे शिलाई मार्जिनची हुकाई पट्टीसाठी असे. त्यानंतर आपल्याला हे या रेषे बरोबर लावायचंय असं, आणि जसं आहे तसं छापून घ्यायचंय. त्यानंतर इथे आपल्याला ही सरळ अशी जो मुंडा गेलेला आहे तो सरळ करून घ्यायचा आणि तिथून आतमध्ये अर्धा इंच पुढच्या भागाच्या मुंड्यासाठी द्यायचे आणि त्यानंतर तिथून पुढे 1 इंच
याचा अर्धा, हा म्हणून थोडासा आपण इथं स्लोप द्यायचा पुढच्या भागासाठी असा. या पद्धतीने. आता इथून खाली आपल्याला 7 इंचाचा गळा हवाय, 6.5चा हवाय, तर 7 वर खून करून घ्यायचे. इथे द्यायचे रुंदी 2.5 इंच, शिलाई मार्जिन पर्यंत 2.5 इंच दिली. आणि हे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा असा. त्यानंतर गळा असा टाकून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला आता पुढचा भाग आहे फुल बस्ट 35, त्याच्यानुसार करायचा आहे. तर फुल बस्टच्या नुसार आपल्याला इकडे आपण डाऊन केले तर इकडून घ्यायचंय. इकडून आपल्याला छातीचा 4था भाग 8.25, त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचे, तर 10.15 वर येणार आहे. इथे एक रेघ ओढून घेऊया. हा असणार आहे पॉइंट. तर एक्झॅक्टली या रेघेवर पॉइंट कितीवर द्यायचा, तर छातीचा 10वा भाग 35 आहे फुल बस्ट, त्याचा 10वा भाग येतो 3.5. तर इथून खाली, आता इथून खाली सरळ आपल्याला 2 इंच खाली जायचंय. सॉरी, हे मी कटोरीमध्ये सांगते. तर इथून वरती आपल्याला 2.5 इंचावर एक खून करून घ्यायचे क्रॉस पट्टीसाठी. इथून सुद्धा क्रॉस पट्टीसाठी 2.5 इंच. आणि हा पेपर जसा आहे तसा आपण इथं कट करून घेऊयात अगोदर. इथून आणि ही सरळ रेष देऊन अशी या साईडला 1 इंच वर जायचंय क्रॉस पट्टीवर, होकाय पट्टीच्या साईडनी. आणि हा आकार आपल्याला असा इथं मिळवायचा आहे. आता इथं आपल्याला क्रॉस पट्टी जी दिली आपण तिथे आपल्याला छातीचा 6वा भाग टाकायचा आहे. तर छातीचा 6वा भाग 35चा किती येतो बघायचं, आणि त्याच्यावर आपल्याला 6वा भाग 5.83 म्हणजे 5.25 धरूया आपण. तर 5.25 वर खून करून घ्यायची इथून इथं. आणि ही रेष आपल्याला सरळ उभी मारायची मुंड्याच्या साईडला अशी, या पद्धतीने. नंतर इथे आपल्याला 5.5 वर एक खून करून घ्यायची गळ्यावर. आणि इथून आपल्याला मुंड्यापासून 2 इंच, मुंड्यापासून 2 इंच, पुढच्या मुंड्यापासून 2 इंच या पद्धतीने खुणा करून आपल्याला हा कटोरीचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने. तर ही आता कटिंग आपण काढून घेऊया. तर ही कटिंग कट करून घेऊयात. मग क्रॉस पट्टी या भागामध्ये आपण कशी वाढवायची, कशी कमी करायची हे मी तुम्हाला नंतर दाखवते. तुर्तास हे कटिंग करून घ्यायचंय अगोदर. तर हे आपलं कटोरी जोडण्याचा पार्ट तयार झाला. पण तो हा सरळ न ठेवता इथून आपल्याला 1.25 इंच तिरकस जायचंय जसं पाठीमागच्या भागाला गेलो. आणि मग हा भाग आपल्याला असा तिरकस कट करून काढायचा आहे या पद्धतीने. असा हा आपला पार्ट तयार झालेला आहे. आता क्रॉस पट्टी अगोदर दाखवते आणि मग कटोरी कशी वाढवायची ते दाखवते. आता हा जो पार्ट आपण तयार केला तो बरोबर इथं मुंड्याजवळ मुंडा लावायचा. हे पण कट करून दाखवते. अशा
पद्धतीने मुंड्याजवळ मुंडा लावायचा असा आणि इथे खाली किती उंची उरली बघायची आणि तिथं एक खूण करून घ्यायची अशी पेनाने. नंतर ही उंची मोजून घ्यायची. तर ही उंची आपली किती उरली 2.25 इंच. तर आपल्याला या 2.25 मध्ये 1 इंच प्लस करायचंय किंवा पाऊण इंच जेवढं तुम्हाला शिलाई मार्जिन लागतं. इकडं वर आणि खाली शिलाई मार्जिन पाहिजे. तर 2.25 मध्ये 1 पाऊण इंच मी लुजिंग देणार आहे. तर इथून खाली 3 इंच झालं आणि इथून खाली 3 इंच झालं. अशा पद्धतीने आपली ही क्रॉसपट्टी इथं वाढलेली आहे. अशी ही क्रॉसपट्टी आपली असणार आहे. तर ही आपण आता इथं कट करून घेऊयात. ही असणार आहे आपली क्रॉसपट्टी. थोडा आपल्याला असं आकार द्यायचा व्यवस्थित म्हणजे जोडता येईल. फक्त या साईडला आणि या साईडला उंची कमी होता कामा नये. इकडे वाढली तरी चालेल. इथं एकसारखी व्यवस्थित पाहिजे उंची क्रॉसपट्टीला. आता हे 3 भाग झाले तयार. आपल्याला आता ही कटोरी तयार करायची. तर बघा कटोरीसाठी कसं करायचं. दुसरा कागद घेते मी. जशी आहे तशी कटोरी आपल्याला ही वाढवून घ्यायचे, छापून घ्यायचे या पद्धतीने. आता इथे आपण हे शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे ऑलरेडी पेपर कटिंगच्या वेळी. जो पुढचा भाग आपण कटिंग केला तेव्हा वाढवलेली आहे. ही रेख सुद्धा आपण देऊन घ्यायचे इथं. अशा पद्धतीने. आणि आता इथे सुद्धा थोडं असं रेग वाढवून घ्यायची. तर या साईडला आपल्याला 1.5 इंच, सॉरी 1.25 इंच या साईडला करूया कारण शिलाई मार्जिन आपण इकडं वाढवलेलं आहे. आणि या साईडला 1.5 इंच आणि या रेगेवर 1 इंच. आणि इथे फक्त शिलाई मार्जिन द्यायचे कारण इथं आपण वाढवलेलं आहे शिलाई मार्जिन. हे बघा. आता या रेगा आपल्याला जोडून घ्यायचे तशा. आणि इथून हा आकार आणि यांनी हे आपल्याला असं बरोबर जोडून घ्यायचं इथं. अशा आकारात ही कटोरी इथं वाढलेली. आता इथे आपण मध्य काढून घ्यायचा याचा बरोबर. तर हा मध्य येणार आहे. इथून खाली आपल्याला 2 इंच इथं येणार आहे अशी. आणि इथे एक थोडी रेघ ओढून घ्यायची. आता या रेगेवर आपल्याला काय करायचंय 1.25 इंच आणि इकडून 1.25 इंच अशी ही टक्स द्यायची. आता हा टक्सची उंची किती द्यायची तर ज्या आपण इथं 10वा भाग दिला 3.5 इंच. हे बघा 3.5 इंच प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच 4 वर आहे. तर 3.5 इंच आपला 10वा भाग 35 चा आलेला आहे. त्याच्यातून 1 इंच वजा करायचे तर 2.5 इंच येणार आहे. आणि त्याच्या खाली आपल्याला शिलाई मार्जिन पण द्यायचं. तर टोटल किती भरलं 3 ला 1 रेघ कमी. तर या टक्स वर सुद्धा 3 ला 1 रेघ कमी आणि या टक्स वर सुद्धा 3 ला 1 रेघ कमी. या पद्धतीने आपल्याला हा हे करायचंय. आता इथे बघायचे ही उंची किती आलेली आहे तेवढीच उंची आपल्याला इथं कटोरीची वाढवून घ्यायची.
तर इथे येणार आहे. आणि मग ही आपल्याला रेघ अशी या साईडनी सॉरी अशी अशा पद्धतीने ही कटोरी आपली वाढली जाणार आहे. इथं सुद्धा काटकोन लावून बघूया आपण असं. तर ही कटोरी आपली अशी तयार होणार आहे. ही कट करून घेऊया आता. या पद्धतीने टक सगळे असे आपल्याला हे करून घ्यायचे. तर अशी ही कटोरी आपली तयार झालेली आहे. तर आता बाहीची कटिंग करायचे. काय ही पिशवी परत आणायची का? कशाला ते बाई आणेल तिचं तिला. ठीक आहे. तर आता बाही उंची बघायची आपली. बाही उंची आहे 10.5 इंच. तर बिन अस्तरचा ब्लाऊज शिवायचा असेल तेव्हा 2 इंच प्लस करायचे आणि अस्तरचा ब्लाऊज तुम्ही शिवणार आहात तेव्हा 1 इंच प्लस करायचे. मी अस्तरच्या ब्लाऊज प्रमाणे तुम्हाला सांगते. थोड्या अंतरावर 11.5 एक खून करून घ्यायची अशी. इथे रेघ ओढून घेऊयात अगोदर. आता आपल्याला काय टाकायचं आहे, अप्पर बायसेप. तर अप्पर बायसेप आहे 14.5. त्याचे निम्मे येतात 7.25 असं. आणि इथं आपल्याला ही सरळ रेघ ओढायचे. तर या रेघेवर आपल्याला मुंडा टाकायचा आहे. तर मुंडा किती आहे 16. 16चे निम्मे 8 येतात. तर असं तिरकस मुंडा इथून इथे लावायचा आहे आणि ही खून करून घ्यायची आहे. आणि याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे. तर माझं हे किती बसतंय 1 इंच. मी अर्धा इंच कापडावर वाढवेन. तिथून खाली आपल्याला साधारण 2.5 इंचावर बायसेप किती आलेला आहे 12. तर 6 वर खून करायचे. सॉरी 13.5 आलेला आहे. तर 13.5चे निम्मे येतात 6.25. या पद्धतीने 6.25 वर खून करायचे. आणि इथं खाली दंडघेर आहे. दंडघेर आहे 11 इंच. 11चे निम्मे 5.5 येतात. तर ही रेघ आपली इथून अशी जाणार आहे आणि इथून अशी जाणार आहे. याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे. अशी. आता इथे 1.5 इंच इथं उंचीवर आणि ही तिरकस रेघ देऊन घ्यायची अशी 1.5 इंचापर्यंत. त्यानंतर या 1.5 इंचापर्यंत असा टेप फोल्ड करायचा. नंतर एक आपल्याला खून करून घ्यायची अशी. त्याच्यानंतर अजून एक फोल्ड करायचा तिथपर्यंत आणि ही दुसरी खून करायची आणि असाच हा फोल्ड उचलायचा आणि इथे ठेवायचा आणि ही तिसरी खून. आता या 3 खुणा मिळाल्यात म्हणजे 1, 2, 3 आणि 4 पार्ट झालेत. तर या 4 पार्ट वर आपल्याला 1-1 सेंटीमीटर म्हणजे 1/2 इंच आणि 1 रेघ म्हणजे बघा 1 इथं आलं आणि या खुणेवर आपल्याला वरच्या साईडला इथं आलं वरती 1 सेंटीमीटर किंवा 1/2 इंच आणि 1 रेघ आणि इथं
पाव इंच आणि 1 रेघ खाली. आणि मग हा आपल्याला आकार असा मिळवत इथं आणायचा आहे, इथं. आणि इथून आपल्याला हा आकार असा इथं न्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हा आकार थोडा बाहेरून घ्यायचा आहे असा. हे लावून दाखवते आकार काढून तुम्हाला. इथून असा आला पाहिजे इथं. नंतर इथून जे आपल्याला असं आलेला आहे आकार ते मिळवायचे असे. अशा पद्धतीने हा पुढच्या भागाचा मुंडा झालेला आहे. आणि त्याच्या बाहेरून आपल्याला तसा इथून अर्धा इंच वर जाऊया आपण, म्हणजे व्यवस्थित आकार देता येईल. असा. आणि असं. ही आपली भाई कटिंग झालेली आहे, तर कट करून घेते आता. अशा पद्धतीने बाहीची कटिंग पण झालेली आहे. आता आपण याच्यावरच ब्लाउज कटिंग करणार आहोत. तर आता आपण हीच कटिंग ठेवून ब्लाउज कट करायचंय. पेपर कटिंग कशी अंतरायची बघा, ऍडजस्ट करायची. 1 मीटर कापड आहे हे. जर तुमची लॉंग स्लीव्ज असेल तर तुम्हाला 1 मीटरच लागणार आहे कापड. आता हा आपण बाही उंची बाही अस्तरच्या ब्लाउज नुसार कट केली, पण आपण हा बिन अस्तरचा ब्लाउज शिवणार आहे. तर आपल्याला खाली 1 इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने ही कटिंग झाली. आता आपल्याला क्रॉस पट्टी पण काढून घ्यायची. तर मी डायरेक्ट डबल पट्टी काढून घेणार आहे क्रॉस. इथे आपण जे शिलाई मार्जिन केलेलं आहे ते एका साईडचं जेवढं शिलाई मार्जिन आहे तेवढं घडी घालणार आहे, कारण हा अखंड पदर असणार आहे.
दोरी जिथल्या तिथं, कुठेही चुनी नाही, घोळ नाही, मुंड्यामध्ये घोळ नाही. एवढा डीप गळा असून सुद्धा दोरी न लावता एकदम घट्ट आणि एवढा अंगाबरोबर बसलेला असला तरी घट्ट होत नाहीये ब्लाउज, एकदम परफेक्ट बसलेला आहे. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनेलला नवीन बघत असाल तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण पेपर पॅटर्न कटिंग करून, अंगावर माप घेऊन पेपर कटिंग करून ब्लाउज कटिंग केला, स्टिचिंग करून दाखवला आणि अंगात सुद्धा घातलेला आहे. तुमच्या समोर आहे ब्लाउज. तर बघा किती छान आणि सुंदर झाले. फक्त 10.5च्या ऐवजी मी 10 इंच एल्बो साईजची बाही ठेवायला पाहिजे होती, पण 10.5 घेतलेली आहे. ठीक आहे, 10.5 असून सुद्धा इथे चुनी त्यामुळे या चुन्या पडल्यात. नाही, त्यामुळे नाहीत पडलेल्या. मग ते का पडलं? पूर्ण खाली अगं मोठी जरा झाल्यामुळे ती अशी येतीये. वरती तू इथेपर्यंत असतीस तर प्लेन बसली असती. 10ची ठेवली असती ना, एकदम व्यवस्थित बसली असती. तर चला मग, आता पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर ऑर्डर करा. मी पुढे शेअर करेनच पुढच्या व्हिडिओमध्ये कशावर ऑर्डर करायची किंवा काय. तर तुम्हाला तुमच्या मापाचे पेपर पॅटर्न जे हवे असतील ते तुम्ही मला व्हॉट्सअपला सुचवा. तसे मी तयार करून तुम्हाला पेपर पॅटर्न काय म्हणतात त्याला, ऑनलाईन ना पाठवून देऊ शकते. डिलिव्हरी करू शकते. याच्यासाठी डिलिव्हरी करू शकते. सुरुवातीला म्हटलं मी याच्या अगोदर पेपर पॅटर्न विकले नव्हते, तर बऱ्याच कमेंट्स आल्या, स्टॉप कर ना जरा दे. तर बऱ्याच कमेंट आल्या होत्या पेपर पॅटर्न साठी. पेपर पॅटर्न आपले परफेक्ट आहेत की नाही याची खात्री करावी, कारण तुम्हाला तर माहिती आहे, तुमच्या समोर मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करत असते, पण पेपर पॅटर्न कटिंग करून मी शिवून बघितला, एकदम परफेक्ट आपली कटिंग आहे. तर तुम्ही सुद्धा आता यापुढे मागवू शकता. मी तुमच्यासाठी ती पण तस्ती घ्यायला आता तयार आहे, कारण मला आता खात्री झालेली आहे की आपण एखाद्याला जर विकणार आहोत वस्तू आपली, तर ती परफेक्टच असावी. याच्यासाठी मी अगोदर ट्राय करून बघितला आपल्या पॅटर्नवर आपला ब्लाउज कसा बसतो. तर हे माप माझं 35चं आहे, तर 36ला सुद्धा हे माप बसू शकणार आहे. फक्त आपल्याला टक्सची रुंदी वाढवायची आहे, त्यामुळे बाकी काही बदल नाही. तर हे सुद्धा 36ला माप चालू शकणार आहे. 35 कटिंग आहे ही. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटच्या शेजारी हाईप ऑप्शन आहे, तो ऑप्शन क्लिक करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार आणि धन्यवाद.